शिवाई ट्रस्ट शिवसेना भवन छत्रपती संभाजीनगर येथे जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा महोत्सव समिती 2026 तर्फे आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जयंतीमध्ये घेण्यात येणारे कार्यक्रम व जयंतीविषयी माहिती दिली आणि पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर दिली। पहिली यादीमध्ये मी ज्यांच्याकडे नेहमी जातो सर्व महाराज, आता गोविंदगिरीजी महाराज येऊन गेले इथे, रामगिरी महाराज आहे, ते सगळ्या महाराजांना मी त्या ठिकाणी खूप मानतो। म्हणून महाराज लोकांना दोषी पकडू नये अशी माझी विनंती आहे। हे सर्व हिंदू धर्म वाढवण्याचं काम त्या ठिकाणी करतात। रामायण कथा, महाभारत कथा, बाकी धार्मिक कथा त्या ठिकाणी ते बोलत असतात। आता ते कोणीतरी कोणत्या तरी पक्षवाल्यांनी ते पकडलं असेल त्यांना, पण ते तसं नाही आहे। ते कोणीही त्या ठिकाणी त्या एका पक्षात दरवेळी जात नाही, हे मला पूर्ण माहिती आहे। कोणाला नाही, एकतर काय झालं की नवनीत राणा हे नेहमी काहीतरी वादग्रस्त स्टेटमेंट करत असतात। आज अमरावतीला जे काही प्रकार झाले त्यावेळेस हे पती पत्नी कुठं गायब झाले, त्यांच्याच कार्यकालामध्ये त्यांच्याच जिल्ह्यामध्ये हे सर्व त्या ठिकाणी होत आहे। हे असं होत असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं लक्ष नाही आहे, त्यापुढे दुसरेच काहीतरी टीका ठिकाणी करत असतात। छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिका प्रगत स्थानावर आहे। तिची कामं होत नाहीत, आत्मा भटकतात, अडथळे निर्माण होतात, विघ्न येतात, असे सहकारी त्यांच्याशी सांगणार जुने एकतर ते जे पालकमंत्री आहेत आताचे, ते एकेकाळी आमचे मित्र होते, आता ते मित्र नाही आहे, आता ते आमच्यापासून दूर गेलेले आहे। त्यामुळे मी हे सांगेल की आता तुम्ही काही म्हणाल, इथे तर सगळे थडके सगळे आहेत, या शहरामध्ये अनेक वर्षापासून आहे। परंतु मी या ठिकाणी मुद्दाम सांगेल की महानगरपालिका हे तितकंच खरं आहे की महानगरपालिकेत आता तिकडे जागा नाही आहे। नवीन जागेमध्ये त्या ठिकाणी महानगरपालिका बांधावी अशी आम्ही अनेक वर्षापासून त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। ही मागणी जर पाहिलं असेल तर आम्ही जागा कोणती चॉईस केली माहिती आहे का? जी शिवसिंग परदेशी यांची जो कोपरा जागा आहे, ते जागेवर रिझर्वेशन होतं महानगरपालिकेचं, आणि त्या महानगरपालिकेच्या म्हणजे पंचवटी कॉर्नर, तिथे आम्ही खूप वर्षापासून त्या ठिकाणी मागणी करतो की त्या जागेवर त्या ठिकाणी महानगरपालिका व्हावं, कारण ते अगदी मध्यवर्ती शहरामध्ये येते। आता इकडे गेली कांचनवाडी, नक्षलवाडी पण गेलं, इकडे पडेगाव मिठमिठा, इकडे चिकलठाणा, कारण इथे जे आहे ते इथे जरा अडचण होते। त्यानिमित्ताने मी सांगेन की ही जागा तिथे त्या ठिकाणी पंचवटी कॉर्नर कर्णपुराच्या कोपऱ्यावर त्या ठिकाणी व्हावं अशी माझी आपल्या मार्फत प्रशासनाला विनंती। मी जसं मी आमचे अनेक वर्षापासून फॉलोअप चालू आहे, परत त्या ठिकाणी बोलेल। महापौरांना सांगितलं, त्याने सांगितलं इकडचा ठराव घ्या। औरंगजेबाचा फोटो तिरुपतीमध्ये विरोधाचा समोर आलाय, छत्रपती संभाजीनगरमध्ये असा प्रकार काय? मी सांगतो की कुठेतरी धाकधपटसा कमी झाला। आपण हिंदू संमेलन करून काय फायदा? हिंदू संमेलन करण्याचा बायकाचा, पण इथे हे औरंगजेबाचा फोटो काढतात, त्यांना तुम्ही काही बोलू शकत नाही। जाऊन त्यांनी त्यांचा गळा पकडला पाहिजे। कशा करता त्या ठिकाणी तुम्ही हे औरंगजेबाचा, तो औरंगजेब मेला गेला, खतं त्यांनी मंदिरं तोडले, हिंदूंना वाटेल त्रास दिला, आणि म्हणून तर मग या शहरात माननीय शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी 8 मे 1998 कशाला पाहिजे ते औरंगजेबाचं नाव, म्हणून छत्रपती संभाजीनगरचं नाव जाहीर केलं होतं त्यावेळेस मतदान करतो। म्हणजे समजून घ्या की शिवसेना प्रमुखांची भूमिका कशी आहे, शिवसैनिकांची भूमिका कशी कडवट आहे। ही कडवट भूमिका आम्हाला बिलकुल, ही कडवट भूमिकेमुळेच आम्ही सांगतो की औरंगजेब विरोध काही नाही, ज्यांनी काही केलं असेल त्याचा कडक शासन झाला पाहिजे ती भूमिका। कोरेगावमध्ये एक्सपोर्ट सेंटरमध्ये ड्रग्ज पार्टी चालू होती, ड्रग्ज पार्टीमुळे बऱ्याच जणांचं नुकसान झालं, काहींना जीवाला बाप रेशनिंग माफिया आहे, मुलगा ड्रग्ज तस्कर आहे, आरोपी आनंद पटेलच्या बापाला पोलिसांनी सोडून दिलं। आता राज्य कोणाचं आहे? राज्य कोणाचं? गृहमंत्री कोण आहे आता इथे? त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। तर असा प्रकार होत असेल तर फायदा काय? म्हणजे TCS सगळ्यात मोठी कंपनी आहे, टाटा ग्रुपची कंपनी आहे ती। त्या टाटा ग्रुपच्या कंपनीने हे लोक कसे घुसले, हे लोक कसे जातात इकडे तिकडे,
म्हणजे ते नाशिकला, पण बाकी इकडे किंवा बाकीच्या ठिकठिकाणी मल्टीनॅशनल कंपनीवाले किंवा बाकीचे हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे असले प्रकार होता कामा नये.